सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। शुद्ध आत्म्याची जाणीव काय आहे ते यमधर्मांनी नचिकेताच्या समोर मांडलेलं आहे. दृश्यापेक्षा अदृश्याची ओढ ज्याला जास्त राहते तोच आत्म्याच्या जवळ जाऊ शकतो आणि त्याला अनुभवू शकतो. हे विचारसूत्र या ठिकाणी आहे. दुसऱ्या अध्यायामधली दुसरी वल्ली त्यातला पहिला मंत्र. हां, काही ठिकाणी पाचवी, काही ठिकाणी दुसरी असं आहे. परमेकादशद्वार मज्जस्या वक्रचेतसः अनुष्ठाय न शोचति विमुक्तश्च विमुच्यते एतद्वै तत्. अवक्रचेतसः अजस्य पुरम एकादशद्वारम. ज्याचा मार्ग सरळ आहे अशा अजन्मा आत्म्याचे शहराला 11 दरवाजे असतात. तम अनुष्ठाय न शोचती. त्याचे ध्यान केल्यावर माणसाला शोक होत नाही. विमुक्ताः च विमुच्यते. तो कर्मबंधनापासून मुक्त होतो. एतद्वै तत्. तेच हे निश्चयपूर्वक ब्रह्म आहे. ज्ञान हे मुळात नित्यस्वरूप आहे आणि त्या नित्यस्वरूप ज्ञानाला मी ज्या वेळेला देहाच्या अंगानं विचारामध्ये घेईन त्यावेळेला त्या देहाचं स्वरूप काय आहे ते त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. जसं पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी रथाचा विचार केला, रथाचा सारथी, रथाचे घोडे, रथाचे लगाम घोड्यांचे, त्याप्रमाणे इथे त्यांनी देहामध्ये एका शहराचा, एका राज्याचा विचार त्यांनी केलेला आहे. म्हणून हा मानवी देह त्याचा असलेलं जे राज्याचं स्वरूप आहे ते कसं आहे तर एखाद्या राज्याला काही दरवाजे असावेत, तिथून बाहेर पडणारे, आत येणारे काही गुप्त दरवाजे असावेत. तशा पद्धतीनं आपला हा देह 11 दरवाजांनी किंवा 11 वेशींनी युक्त अशा स्वरूपाचा आहे. हां 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 बरं बरं. तर हे जे 11 दरवाजे आहेत त्याचा एक विचार असा आहे की आपल्या असलेले 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या आणि आपला चेहरा हे वरचे असलेले 7 भाग. त्यानंतर शरीराच्या मधल्या भागावरती असलेली आपली उत्सर्जनाची 2 इंद्रिय आणि घर्मेंद्रिय आणि मस्तकावरती असलेलं ब्रह्मरंध्र, असा 11 वेशीचा, 11 दरवाजांचा हा देह आहे असा एक विचार आहे. विद्यानंदांनी पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आणि मन असा 11चा विचार विद्यानंदांनी केलेला आहे. ह्यांनी ब्रह्मरंध्र घेतलेला आहे. गीतेनं 9 द्वारे म्हटलेलं आहे. 9 द्वारे पुरे देही
असं देहाचा विचार करताना गीता 9 द्वारांचा विचार करते आहे. त्यामुळं जशी आपली ज्ञानेंद्रिय आहेत ती या ठिकाणी वेशीच्या स्वरूपामध्ये, सीमेच्या दरवाजाच्या स्वरूपामध्ये आहेत. या ज्ञानेंद्रियांच्या ज्या अधिष्ठात्री देवता आहेत ते जणू काही या नगराचे द्वारपाल आहेत. मन या देहाचा कंट्रोलर, नियंत्रक आहे आणि पुरुष म्हणजे प्राण, आत्मा हा या देहाचा प्रधान राजा आहे. अशा या राजाची, आत्म्याची जे उपासना करतात ते अविद्येमधून मुक्त होतात. विमुक्तश्च. ज्ञानाचा अधिकरणाचा भाग जीवामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो अज्ञानापासून काहीसा मुक्त होतो. आणि म्हणून ज्या वेळेला मी अविद्येमधनं मुक्त होतो आणि ज्ञानाशी निगडीत होतो, ते चिंतन मी विचारामध्ये घेतो, त्याला प्राधान्य देतो, तेव्हा एक प्रकारानं मी ब्रह्मतत्वाचं चिंतन करतो, त्याच्या जवळ मी जातो. असा हा आत्मा कसा आहे? अवक्र अचेतसा, अजस्य, अवक्र चेतसा. म्हणजे ज्याचा मार्ग वाकडा नाही. वक्र म्हणजे वाकडा, अवक्र म्हणजे सरळ. आत्म्याचा मार्ग हा सरळ आहे आणि तो अजस्य आहे. म्हणजेच तो नित्य स्वरूपाचा, अजन्म या स्वरूपाचा तो आहे. त्याच्या ठिकाणी कुठलंही कपट नाही. माणूस कपटी असू शकतो, आत्मा कपटी होऊ शकत नाही. आणि असं हे जे आत्म्याचं स्वरूप आहे देहाच्या अनुषंगानं, ते ज्या वेळेला गुरूंच्या द्वारा आपण समजून घेतो तेव्हा हेच ते ब्रह्म ही भावना आपल्यामध्ये स्थिर होते. म्हणून दुसरा मंत्र येतो, हंसहा शुचिपद वसुरंतरिक्षसद होता वेदी शद तीर्य दुर्योणसत नृपद वरसदृत्सद योमसब्दब्जा गोजा ऋतजा अद्रिजा ऋतं बृहत. सा हंसाहा शुचिपद. तो आत्मा स्वर्गामध्ये सूर्य म्हणून हंसासारखा स्वच्छ या स्वरूपामध्ये, वसुहु अंतरिक्ष सद आकाशामध्ये वायू म्हणून, होता वेदिशद पृथ्वीवरती तो अग्नी म्हणून, अतिथीही दुरोण सत गृहस्थांच्या घरामध्ये अतिथी म्हणून, नृषद मानवामध्ये, वरसत देवतांच्यामध्ये, क्रतुसद म्हणजे यज्ञयागात, व्योमसद म्हणजे आकाशामध्ये राहतो असा तो अब्जा म्हणजे पाण्यात जन्मलेला, गोजा म्हणजे पृथ्वीवर निर्माण होणारा, क्रतजा म्हणजे यज्ञात चयन होणारा, अद्रिजा म्हणजे गिरीशिखरावरती निर्माण होणारा, ऋतम असा तो सत्यस्वरूप आणि बृहत म्हणजे महान आहे. आत्म्याचं स्वरूप किंवा त्याची लक्षणं पुन्हा काही वेगळ्या शब्दांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत. हंसा शुचिपद. हंसाचा विचार इथे यमधर्मांनी केला. हंस कसा आहे? हंस अत्यंत निर्मळ आहे, स्वच्छ आहे. हंसामध्ये गतिमानता आहे आणि हंसामध्ये ज्याला निरक्षीर विवेक म्हणावा ती भावना त्याच्यामध्ये आहे. तसा आत्मा जो आहे हा आत्मा विशालही आहे, गतिमानतेच्या अंगानं आहे, अत्यंत शुद्ध स्वरूपाचाही तो आहे. त्यालाच अनुलक्षून पुढे त्यांचे शब्द आहेत अब्जा, गोजा, क्रतजा आणि अद्रिजा. पाण्यामध्ये असणारे जे सगळे जीव आहेत, जलचर, हे सगळे अब्जा या संकल्पनेमध्ये येतील. गोजामध्ये पृथ्वीवरची सगळी जीवसृष्टी येईल, मग त्याच्यामध्ये वनस्पती सुद्धा येतील. आणि क्रतजा म्हणजे
यज्ञात चयन होणारा, यज्ञाच्या द्वारा व्यक्त होणारा. आद्रिजा म्हणजे गिरीपर्वतांच्या वातावरणामधला, म्हणजे दगडांच्या खाणींच्या स्वरूपामध्ये असलेला. हे एवढं सगळं त्यांनी जे सांगितलं त्याचा भाग असा आहे की आत्मा हा सर्वत्र व्यापलेला आहे. तो केवळ माणसामध्ये आहे असं नाही, किंवा मी माझ्या अवतीभोवतीच्या पशुजीवनामध्ये, पक्षी जीवनामध्ये त्याला बघतो असं नाही, तर तो या पृथ्वीवरती जे जे म्हणून काही निर्माण झालेलं आहे त्या सगळ्या पंचमहाभूतांच्या रूपानं, व्यक्तिजीवनाच्या रूपानं आणि वेगवेगळ्या योनींमध्ये जन्माला आलेल्या सर्व जीवांच्या माध्यमामधून हा आत्मा कार्यरत आहे. कुणाही जीव आत्म्याशिवाय त्या ठिकाणी राहू शकणार नाही. हो, हंस काय का काही अभ्यासकांनी हंसा हा असा एकच शब्द विचारात घेतला. हां, त्यामुळे ते निरक्षीर न्यायाच्या अंगानं हंस ह्या पक्षाची कल्पना तिथे घेत आहेत. आणि हंसाहा म्हटलं तर तिथे तो सूर्य ही त्या काळातली जी देवता वैदिक कल्पनेमध्ये मांडलेली होती त्या अनुषंगानं त्याने ह्या पंचमहाभूतांचा विचार करताना प्रकाशमानतेचा भाग म्हणून सूर्य घेतला, हां, गतिमानतेचा भाग म्हणून वायू घेतलेला आहे. अग्नी प्रत्येकाकडेच आहे, गृहस्थामध्ये अग्नी आहे, पृथ्वीवरती अग्नीचं वास्तव्य आहे, म्हणून तो अग्नीचा विचार त्यांनी त्या अनुषंगानं केला. त्यामुळे ह्या हंसाचे वेगवेगळे अर्थ आपल्यासमोर भाष्याच्या अनुषंगानं येतात. हां हां, आकाशात आहे तो. हंसा हा शुचिपद म्हणजे तो स्वर्गात राहणारा, प्रकाशमान असणारा. शुचिपद त्यांनी स्वर्गाच्या अनुषंगानं इथे विचारात घेतलंय. हां हां, सन. ते पण त्यांनी प्रकाशाचा विचार त्याच्या अनुषंगानं घेतलाय हंसामध्ये. तो जेवढा स्वच्छ आणि नितळ शुद्ध आहे, गतिमानता त्याच्यामध्ये आहे, ती भावना त्यांची खरं तर त्या ठिकाणी आहे. म्हणजे आत्मा हा हां, ते गुण त्यांनी आत्म्याशी त्यांनी लावलेले आहेत. हां, असा हा सर्वव्यापी असलेला आत्मा आपल्यामध्ये सुद्धा देहाच्या नगराचा विचार करत असताना तो कसा आहे, तर तिसरा मंत्र ऊर्ध्वं प्राणम उन्नयन अपानं प्रत्यगस्सति मध्ये वामन आसीनं विश्वे देवा उपासते. ऊर्ध्वं प्राणम उन्नयती हा हृदयस्थ पुरुष शरीरामधल्या प्राणाला वर नेतो. अपानं प्रत्यगस्यती अपान वायूला खाली ढकलतो. मध्ये आसीनं वामनं विश्वे देवाः उपासते. घेतला ते येत प्राण हो. सगळ्या विश्वे देवाः या समस्त देवता हृदयामध्ये राहणाऱ्या या पूजनीय पुरुषाची आत्म्याची आराधना करतात. देवतासुद्धा आत्म्याच्या आराधनेशीच निगडीत आहे. प्राणवायू आमच्या वरती खेचला जातो आणि अपान खाली खेचला जातो. या दोघांचं संयमन मध्ये वामन आसीन, मध्ये असलेला हा वामन या दोनही प्राणांचं आणि अपानाचं पूर्णपणानं संयोजन करतो. जर वरती येणारा प्राण अडकला किंवा तो खाली जायला लागला तरीही आपल्याला त्रास आहे.
आपान जर पूर्णपणानं खाली गेला नाही आणि तो वरती येण्याचा प्रयत्न करू लागला तरीही आपल्याला त्रास आहे. म्हणून वर आणि खाली जाणाऱ्या ह्या दोनही प्राणांचं नैसर्गिक अशा रीतीचं नियोजन हे वामन करतो. ह्या वामनाचा एक अर्थ भागवतातल्या वामन अवताराशी लावला गेलेला आहे. वामनानं काय केलेलं आहे? वामन त्यानं तीनही पायांमध्ये ह्या विश्वाचं पूर्ण नियंत्रण आपल्याकडे आहे हे दाखवलेलं आहे. म्हणून तो स्वर्ग ही स्वीकारतो, पृथ्वीही व्याप्त करून घेतो आणि पाताळामध्ये त्या बळीला तो ढकलतो आहे. असा हा वामन म्हणजे एक प्रकारानं आपलं संबंध जीवनाचं नियंत्रण करणारा, संयमन करणारा असलेला आत्मा हाच जणू काही वामन असा विचार भागवताच्या चिंतनामध्ये काही अभ्यासकांनी दिलेला आहे. आणि म्हणून ते वामन अवतारामध्ये ह्या मंत्राचा विचार करतात. वामन म्हणजे केवळ तो बटू आहे, केवळ तो प्रगट झालेला आहे एवढं नसताना हा वामन आपल्या ठिकाणी सुद्धा कसा आहे आणि तो आपल्या जीवनाचं कार्य कसं करतो. त्यानं बळीचा अहंकार जसा दाबला तसा आपलाही अहंकार, आपलं ममत्व, मीपणा हे आत्म्याकडून पूर्णपणानं नियंत्रित होतं. म्हणून ह्या दोघांच्या मध्ये राहून विश्वे देवा उपासते, विश्वदेवाची उपासना जो करतो तो वामन आहे. आणि या अनुषंगानं परब्रह्माचं ध्येय, आत्माच्या जाणून घेणारं ध्येय हेच आपल्यामधलं वामनत्व आहे. आणि वामनाचा दुसरा एक भाग असा आहे, वामन विष्णू रात, म्हणजे मी व्यापक झालो. विष्णू याचा एक अर्थ आहे व्यापक होणं. वामन व्यापक झाला तसं आत्मा हा व्यापक आहे आणि त्या भूमिकेमध्ये मी येतो. ती व्यापकता, ते समष्टीपण माझ्या विचारांना, जीवनाला येतं. ही भूमिका त्या प्राणाच्या आणि अपानाच्या नियंत्रणामध्ये आपल्यामध्ये आहे. हृदय पुढे चौथ्या मंत्रामध्ये ते येतात, अस्य विंस्त्रमानस्य शरीरस्थस्य देहिनः देहात विमुच्यमन्नस्य किमत्र परिशिष्यते एतद्वै तत्. शरीरस्थस्य, शरीरामध्ये राहणारा, कसा? देहात विमुच्य विस्त्रम मानस्य, देह सोडून जाऊन त्यापासून अलग होणाऱ्या अस्य देहिनः, या देहीचे, किमत्र परिशिष्यते, येथे काय शिल्लक राहते? हेच ते खचित ब्रह्म होय. एतद्वै तत्, हेच ते ब्रह्म आहे. शरीरस्थ असलेला आत्मा देह सोडून गेल्यानंतर मागे काय राहतं हा विचार यमधर्म इथे देत आहेत. देहाचा स्वामी असलेला आत्मा, चैतन्य, हे ज्या वेळेला देहाला सोडतं त्यावेळेला त्या देहाबरोबर, त्या आत्मतत्वाबरोबर, चैतन्याबरोबर पुढे जर काही जात असेल तर ती फक्त आपली वासना जाते, बाकी काहीही राहत नाही. आत्मा देहाला सोडतो आहे. म्हणून त्यांनी प्रश्न केला की मात्र परिशिष्यते, मग इथे काय राहिलं? त्या देहामध्ये खरोखर नंतर आत्म्याने सोडल्यानंतर काहीही राहत नाही. म्हणून तो देह काही एका विशिष्ट कालावधीनंतर कुजणं किंवा अन्य प्रक्रिया जी काही त्याची असेल ती व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा कर्माचा विचार मांडत असताना म्हटलेलं आहे
की खरोखर आपण आपल्या जीवनाकडे जर अत्यंत परखडपणानं बघितलं तर आपण गेल्यानंतर ह्या देहाला आपली पत्नी केवळ उंबरठ्यापर्यंतच विचारात घेते. आपले मित्र आप्तस्वकीय स्मशानापर्यंतच आपल्याबरोबर असतात. ज्या देहाला आपण अनेक वर्ष सांभाळलं जोपासलं तो देह अग्नीचा संपर्क होत नाही तोपर्यंतच तो असतो. म्हणून व्यक्तीचं किंवा आत्म्याचं पुढे जाणारं जर काही कार्य असेल तर आयुष्यभर मी जे कर्म केलेलं आहे त्या कर्माला घेऊन तो आत्मा पुढे जातो. म्हणून किमत्र परिशिष्यते, मागे ह्या देहाचं काहीही राहत नाही. तो आत्मा विचारांना घेऊन संकल्पांना घेऊन पुढे सरकतो. मग पुढे त्याचं काय आहे? न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवति कश्चन इतरेण तु जीवन्ति यस्मिन् नेता उपाश्रितौ. न प्राणेन न अपानेन कश्चन मर्त्याः जीवति. कोणीही मर्त्य प्राण आणि अपान या प्राणशक्तीवर जगत नाही. तर यस्मिन एतौ उपाश्रितौ इतरेण तु जीवन्ति. ज्याच्यावरती हे दोन्हीही अवलंबून असतात अशा कशामुळे तरी ते जिवंत असतात. म्हणजे आमच्या प्राणांना सुद्धा कार्यरत ठेवणारा कोणीतरी आहे. ते आत्म्याचं स्वरूप आहे. आपलं असलेलं संपूर्ण जिवंतपण, आपल्यामध्ये असलेली कार्यक्षमता ही त्या आत्म्याच्या चैतन्याच्या अस्तित्वामुळे आहे. मी घर बांधलं, मी त्या घरामध्येही आलो आणि घरातून मी गेलो, किंवा इकडची वस्तू तिकडे मी हलवली, या सगळ्या क्रिया मी जरी करत असलो तरी घरातल्या भिंती कुठेही जात नाहीत. आपण जा ये करतो, भिंतींची हालचाल होत नाही. किंवा घर मोडकळीला आलं की आपण त्या घरामधून बाहेर पडतो. कदाचित एखाद्या नव्या घराचाही विचार आपण करतो. तसं इथे आत्मा हा या देहाला सोडतो आहे. आत्ताच्या जीवनामध्ये मी जे काही आयुष्य आत्तापर्यंत व्यतीत केलं त्या आत्म्याच्या दृष्टीनं ही भूमिका येते की आता या देहाचा उपयोग नाही, म्हणून तो या देहाला सोडतो, पुढे जातो आणि पुन्हा त्या एका नव्या विचारांच्या अनुषंगानं त्याला अजून जे काही करायचं असतं त्या अनुषंगानं नवीन देहाचा विचार तो करतो, नवीन क्षेत्राचा विचार तो करतो. म्हणून आत्मा देहाला सोडतो, त्यासाठीच देहाचं कार्य राहणं आहे आत्म्याच्या अस्तित्वामुळे. म्हणून 6व्या मंत्रामध्ये यमधर्म नचिकेताला म्हणतायत, हंत न इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनम यथाच मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम. हंत म्हणजे ठीक. आता गौतमा असं लक्षामध्ये घे की इदं गुह्यं सनातनं ब्रह्म ते प्रवक्ष्यामि. मी तुला हे गूढ आणि सनातन ब्रह्म म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगतो. कशासाठी? यथाच मरणं प्राप्य आत्मा भवति. मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं यासाठी हा ब्रह्मचिंतनाचा भाव, हा ब्रह्मविचार तुला मी समजून देतो आहे. आत्तापर्यंत यमधर्मांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यासमोर आत्म्याचं ब्रह्माचं स्वरूप मांडलेलं आहे. लौकिक जीवनाचा दृश्य जगताचा विचार मांडला, अदृश्यामधल्या श्रेष्ठत्वाचा विचार मांडला, इंद्रिय मनबुद्धींचा विचार त्यांनी मांडला. आणि मग प्रश्न जो येतो की मृत्यूनंतर आमचं काय, तिथे आता यमधर्म त्याला म्हणत आहेत की आत्मा जो आहे हा आत्मा एक प्रकारानं या देहाचा अहम केंद्रित जीवभाव आहे.
म्हणून तो त्या देहाचा त्याग करतो आणि नवा देहाचा विचार करतो. आम्हाला असं वाटतं, अरे हा व्यक्ती मेली किंवा मी आता मरणार, पण मुळामध्ये मरणं हा देहाचा धर्मच आहे. ते कधी ना कधी निसर्गाच्या वातावरणामध्ये क्रियाशून्य होणारच आहे. आत्मा मात्र त्या भ्रांत कल्पनेमध्ये, देहाच्या कल्पनेमध्ये अडकत नाही. तो त्या जीवाला, त्या देहाला सोडतो आणि पुन्हा पुढच्या देहधारणेसाठी तो पुढे सरकतो. काही काळ तो अशा अवस्थेमध्ये असतो की आता मला जे पुढे काम करायचं आहे किंवा ज्या वासनांचं गाठोडं घेऊन मी आलेलो आहे त्याला असलेलं योग्य वातावरण शोधायला, प्राप्त करायला मधला काही काळ आपला जातो. त्याला अनुलक्षून आपल्याकडे मग ती पितृयोनी, पितरांचा विचार ही संकल्पना त्या अनुषंगानं पुढे येते. आणि म्हणून एकदा त्याला तो विचार आला की मला माझ्या अनुकूलतेचं कार्यक्षेत्र आता कुठे आहे आणि ते कसं शोधायचं, तो विचार 7व्या मंत्रामध्ये त्यांनी दिला. योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनाः स्थाणुमन्येऽनुसंयन्ते यथा कर्म यथा श्रुतम्. अन्ये शरीरत्वाय देहिनाः योनिं प्रपद्यन्ते. काही आत्मे शरीर धारण करण्याकरिता प्राण्यांच्या योनींमध्ये प्रवेश करतात. अन्ये स्थाणुम अनुसंयंती. काही जण वृक्षादी स्थावर भावामध्ये जातात. यथा कर्म यथा श्रुतम. त्यांचं जे कर्म आणि त्यांचं जे ज्ञान आहे त्याच्यानुसार ते आपली नवीन योनी स्वीकारतात. अग्नी जो आहे हा अग्नी स्वतःहून कोणताही आकार घेत नाही. त्याच्यामध्ये मी जर गोल लाकूड टाकलं तो गोल आकार माझ्या समोर मला दिसेल, चौकोनी टाकलं चौकोनी दिसेल, लांब एखादा दांडगा मी टाकला मला त्या पद्धतीचा अग्नी दिसेल. किंवा वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्यांमध्ये आम्ही ज्या वेळेला पाणी भरतो आणि त्याच्याकडे बघतो त्यावेळेला आम्हाला ते कधी गोलाकार दिसेल, कधी चौकोनी दिसेल, कधी उभट स्वरूपामध्ये दिसेल. किंवा विद्युत प्रवाह सगळ्यांच्या मधून वाहतो आहे, पण गॅस गिझरमध्ये तो वेगळं काम करणार आहे, फ्रीजमध्ये तो वेगळं काम करणार आहे, AC मध्ये तो वेगळं काम करणार आहे, मायक्रो ओव्हनमध्ये तो वेगळं काम करणार आहे, दिव्यांमध्ये तो वेगळं काम. म्हणजे प्रत्येकाचं व्यक्त होणं जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपाचं. वीज एकच आहे पण व्यक्त होणं वेगळं आहे. तसा आत्मा सर्वत्र सर्वव्यापी अशा स्वरूपाचा आहे. तो ज्या देहामधून व्यक्त होतो त्या देहाच्या विचारांना, कल्पनांना, वासनांना, संकल्पांना घेऊन तो नव्या देहाकडे वळतो. म्हणून इथे यथा कर्म यथा श्रुत. माझं जे कर्म आहे त्याच्या अनुसार माझ्यामध्ये ज्ञानाचा भाव येतो आणि म्हणून मग आपण त्या वेगवेगळ्या योनींचा विचार करतो. वृक्षांच्या अनुषंगानं विचार करतानाही काही वृक्ष वडासारखे दीर्घकालीन आहेत, काही फुलांच्या सारखे आहेत, काही वेलींसारखे आहेत, काही फळांसारखे आहेत. जलचरांचा विचार आहे. मनुष्यामध्ये सुद्धा असुरयोनी, देवयोनी, मनुष्ययोनी या अनुषंगानं आपण विचार करतो. म्हणून त्या त्या योनीमध्ये हा आत्मा त्या कर्माच्या आणि ज्ञानाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी व्यक्त होत राहतो. आणि त्या व्यक्ततेमधूनच त्याच्यामध्ये ती भूमिका येते की हा जो उपदेश आहे हा उपदेश त्याच्या समोर त्या अनुषंगानं येतो. भागवतामध्ये या सृष्टीच्या मूळ तत्वापासून
माणसापर्यंतचा झालेल्या विकासाचा आणि या विश्वामध्ये असलेल्या अनंत योनींचा अगदी सूक्ष्म विचार मांडला गेलेला आहे. सगळे टप्पे त्याने त्या प्रत्येक योनीचे मांडलेले आहेत. जलचरांमध्ये सुद्धा किती योनी आहेत, पशूंमध्ये किती योनी आहेत, पक्ष्यांमध्ये किती योनी आहेत. हा विविध योनींचा विचार जो आहे तो त्या अनुषंगानं आहे. म्हणून गीतेमध्येही भगवंतानं असं मांडलं, अंते मती सागती. जी माझी मती आहे, जो माझा विचार आहे, शेवटच्या श्वासाला तोच विचार घेऊन मी पुढे जातो. आणि म्हणून पुढच्या मंत्रामध्ये ते असं म्हणाले, य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः तदेव शुक्रम तद्ब्रह्म तद्देवा अमृतम उच्यते तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदुनान्येति कश्चन एतद्वै तत्. म्हणून याह एषः पुरुषः, जो हा पुरुष सुप्तेषु कामं कामं निर्मिमाणाः जागर्ति, सर्व प्राणशक्ती झोपल्या असतानाही स्वप्नामध्ये सुद्धा सर्वत इच्छित वस्तूंची कामना करीत जागा असतो. तत् एव शुक्रम, तेच शुद्ध, तेच ब्रह्म, तत् एव अमृतम उच्यते, त्यालाच अमृत म्हणतात. तस्मिन् सर्वे लोकाः श्रिताः, त्याच्यामध्ये सर्व विश्वे आश्रय घेतो. तत् ऊन अत्तेति कश्चन, त्याच्या अतीत कोणीही होऊ शकत नाही. एतद्वै तत्, तेच ब्रह्म आहे. जागृतीमधलं असलेलं आपलं जग आणि स्वप्नामध्ये असलेलं आपलं जग, या दोनही जगतांना प्रकाशित करणारा आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा काही न करतानाही आपल्यामध्ये जागा असलेला जर कोणी असेल तर तो एकमात्र आत्मा आहे. आणि त्या आत्म्याचं स्वरूप जे आहे, त्या तिन्ही अवस्थांचा जो साक्षी आहे, तो विचार इथे यमधर्मांनी दिला. म्हणून केनोपनिषदामध्ये त्यांनी रस्त्यावरच्या दिव्याचं उदाहरण दिलेलं होतं की दिव्याच्या प्रकाशामध्ये अंतयात्राही जाते, दिव्याच्या प्रकाशामध्ये एखादी विजयी मिरवणूकही जाते. त्या दिव्याला त्याचं काही नाही. जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या अनुषंगानं आत्मा तिथे साक्षी स्वरूपामध्ये, अस्तित्वाच्या स्वरूपामध्ये आहे. आणि म्हणून आत्म्याचं स्वामित्व हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ते आम्हाला समजून घ्यायचं आहे. तेच शुद्ध ब्रह्म आहे, तेच अमृत तत्व आहे. म्हणून त्याच्या पलीकडे काही नाही, तेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि ते जाणून घेत असताना त्यांनी इथे 9व्या मंत्रामध्ये म्हटलं, अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च. अग्नीचा दृष्टांत त्यांनी इथे घेतला. मगाशी मी म्हटलं तसं, अग्नीमध्ये ज्या स्वरूपामध्ये आपण काष्ठ समर्पण करू त्याप्रमाणे तो अग्नी आकार घेतो आणि त्या वस्तूला त्या पद्धतीनं तो स्वाहा करतो, ते रूप तो घेतो. तसं सर्वभूतांतरात्मा एकाः, सर्वांच्या अंतर्यामी असणारा हा शाश्वत आत्मा रूपम रूपम प्रतिरूप बभूव. तो ज्या ज्या देहात प्रवेश करतो त्या देहानुसार, त्या कर्मानुसार, त्या विचारानुसार तो रूप धारण करतो. बहिश्चाह, आणि स्वतः मात्र तो या सगळ्यांपासून अलिप्त असतो. आत्मा कुठेही कोणत्याही व्यक्तीशी वस्तूशी निगडीत होत नाही. त्याचा परिणाम तो स्वतःवरती करून घेत नाही. तो साक्षी भावानं, तटस्थपणानं त्या ठिकाणी राहतो. जसा अग्नी आहे
तसाच वायू पण आहे. म्हणून 10व्या मंत्रात त्यांनी वायूचा विचार केला. वायुर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च. यथा वायुः भुवनं प्रविष्टः एकः. हा वायू जगामध्ये सर्वत्र फिरत असतो. तो सगळीकडे फिरत असताना ज्या स्वरूपाची वस्तू त्याच्याजवळ येईल किंवा ज्या वस्तूला त्याचा स्पर्श होईल त्यांच्या अनुषंगानं तो निरनिराळी रूप धारण करतो. म्हणून आपलं वाळत घातलेलं वस्त्रही हलताना आम्हाला दिसेल, झाडाच्या फांद्याही हलताना आम्हाला दिसेल, पाण्यावरनं वायू जाताना पाण्यामध्ये तरंग निर्माण झालेले आम्हाला दिसतील, किंवा आम्ही जर वातावरणामध्ये शीतल वातावरणामध्ये गेलो तर आम्हाला त्या वायूची वारा बोसतो आहे, थंडी वाजते आहे, ही जाणीव देहाच्या अनुषंगानं होईल. म्हणून हा वायूसुद्धा सगळ्यांमध्ये त्या त्या स्वरूपामध्ये प्रगट होत राहतो आणि ती अनुभूती त्याला देतो. तसा तथा सर्वभूतांतरात्मा एकः आत्मा रूपाः रूपम प्रतिरूपम बहिश्च. सगळ्यांच्या मध्ये अंतर्यामी असलेला हा शाश्वत आत्मा मुळात एक आहे. तो व्यक्तिनुरूप वस्तुनुरूप आम्हाला व्यक्त होताना दिसतो, पण तरीही तो त्यांना सोडून असतो. तो त्यांच्यामध्ये आसक्त होत नाही. तसंच आहे. येतो हो, असाही होतो तिथे. आणि अंतर 11व्या मंत्रामध्ये त्यांनी नेत्रांच्या अनुषंगानं, तेजाच्या प्रकाशाच्या अनुषंगानं सूर्याचा विचार केला. सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषैर्बाह्यदोषैः एकस्तथा सर्वभूतांतरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्याः. सूर्याः यथा सर्वलोकस्य चक्षुः, सर्व विश्वाचा नेत्र किंवा डोळा जर कोणी असेल तर तो सूर्य आहे. चाक्षुषैः बाह्यदोषैः न लिप्यते. लौकिक डोळ्यांच्या असलेल्या आपल्या बाह्यदोषांनी तो प्रदूषित होत नाही. आपले डोळे प्रदूषित होतील म्हणून आमच्या दिसण्यामध्ये कमी जास्तपणा येईल, पण सूर्यामध्ये कुठे दोष निर्माण झाला आणि त्याच्या प्रकाशाला प्रतिबंध झाला, त्याच्या तेजाला प्रतिबंध झाला, असं होत नाही. तथा सर्वभूतांतरात्मा एकः. सर्वांच्या अंतर्यामी असणारा हा शाश्वत आत्मा लोकदुःखेन बाह्याः न लिप्यते. जगाच्या कोणत्याही दुःखाने प्रदूषित होत नाही. डोळ्यांचं कार्य जे बघणं आहे, तिथे त्याला जी तेजाची प्रकाशाची गरज आहे, ही गरज सूर्याच्या द्वारा त्याला प्राप्त होते. म्हणून सूर्य जसा सगळ्या जगाला बघतो आणि आम्हीही ज्या नेत्रांच्या द्वारा जगाकडे बघत असतो, तसा हा नेत्रांचा विश्वाचा चक्षु ज्याला म्हणता येईल तो सूर्य आहे. तो सूर्य जसा प्रकाशित होतो आणि प्रकाशित होताना त्याच्याजवळ कोणताही अपपर भाव नाही. मी जर माझ्या घराची खिडकी उघडलीच नाही, माझ्या घरात सूर्यप्रकाश येणार नाही. तो बाहेर प्रकाशित झालेला आहे. म्हणजे मला माझी खिडकी उघडायला हवी आहे. तशा रीतीनं आत्मा कर्मानं दूषित होत नाही, आत्मा दुःखीही होत नाही. दुःख जर जीवाला कुठून येत असेल तर ते त्याच्या कामकर्मोद्भवम दुःखम अशी दुःखाची भूमिका आहे. आमच्यामधल्या कामामधून, आमच्यामधल्या इच्छेमधून आम्ही कर्म करतो आणि त्या कर्मामधून दुःखाचा सुखाचा भाव येतो.
म्हणून मला दुःख होणारं दुःख हे माझ्याशी निगडित आहे, ते आत्म्याच्या अनुषंगानं नाही. हा, प्युअर. हा, हो, रिफ्लेक्टेडमध्ये जाईल. म्हणून इथे आत्म्याचं चिंतन करताना मी नेहमी सुखदुःखाकडे कसं बघावं ते यमधर्म आम्हाला इथे सूचित करतात. बऱ्याच वेळेला आपल्या समोर येणारं सुख दुःख मान आणि अपमान हे केवळ आपण आपल्याला लावलेल्या मी मधून बघतो. त्या मीला जर मी बाजूला करू शकलो आणि अरे जाऊ हे आत्म्याचा संबंध इथे येत नाही, तो बोलला असेल तर तो बोलला असेल, पण आत्म्याच्या अनुषंगानं मी सुखाशी किंवा दुःखाशी निगडीत होत नाही, अशी भूमिका जर आपल्या समोर आली तर आपण अधिक या सुखदुःखातीत भूमिकेकडे जातो. म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे 12व्या मंत्रामध्ये, एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यः करोति तमात्म अस्थम येन पश्यन्ति धीराः तेषां सुखम शाश्वतम न इतरेषां. यः एकः वशी सर्वभूतांतरात्मा, जो सर्वांना आपल्या अंकित राखणारा आणि सर्व प्राणिमात्रांच्या अंतर्यामी असणारा आत्मा स्वतःच्या एका रूपातून अनेक रूपे निर्माण करतो, तम आत्मस्थम ये धीराः अनुपश्यन्ति. त्या आत्म्याला जे ओळखतात तेषां शाश्वतम सुखम भवती, त्यांच्या वाट्याला शाश्वत सुख येतं, न इतरेषां, इतरांना नाही. आम्हाला निरंतर सुखाचा आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर आम्हाला शाश्वताकडेच बघावं लागेल, अशाश्वताचा विचार आम्हाला बाजूला ठेवावा लागेल. आत्माच आपल्यामधून अनेक रूपांना व्यक्त करतो. आपणच आपल्या समस्या अनेक वेळेला निर्माण करतो. आपणच आपले प्रश्न वाढवत नेतो. म्हणून सामान्य माणूस हा नेहमी वस्तू जगताला बघतो, तो बाहेर बघतो, त्या बाहेरच्या विचारांच्या अनुषंगानं तो आपल्यापुरता प्रत्येक वेळेला विचार करतो. पण योगी जो आहे, हा योगी आत्मानात्म विवेकाच्या माध्यमातून अज्ञानाचं निराकरण करतो आणि त्या अज्ञानाच्या निराकरणामुळे आत्मतत्वाच्या ज्ञानाचा अनुभव हा त्याला येतो. म्हणून त्यांनी इथे शब्द वापरला धीराः. जो धीर आहे, जो हे समजून घेणारा आहे, जो स्वतःला आत्ताच्या परिस्थितीमधून पुढे उत्क्रांत करू इच्छितो आहे, तिचा विकास करू इच्छितो आहे, असा धीर माणूस नेहमीच नित्याचा विचार करतो, शाश्वताचा विचार करतो, तो अनित्याचा विचार करत नाही. अनित्य देहाशी निगडित होतो, शाश्वत आत्म्याशी निगडित होतो. आणि त्यालाच अनुरक्षण जिथे शाश्वताचा विचार येईल तिथेच तुम्हाला शांती मिळेल. मला आनंद मिळणं किंवा मी आनंदामध्ये आहे याचाच अर्थ मी शांतीच्या, तृप्तीच्या, समाधानाच्या जवळ आहे किंवा ती अनुभूती मी घेतो आहे. म्हणून इथे 13व्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं, नित्यो अनित्यानां चेतनश्चेतनानां एको बहूनां यो विदधाति कामां तम आत्मस्थं येन पश्यन्ति धीराः तेषां शांतिः शाश्वती न इतरेषां. अनित्यानां नित्यम, अनित्य वस्तूमधलं नित्यत्व, चेतनानां चेतना, बुद्धिवंतांमधली असलेली प्रज्ञा, या एकाहा, जो एक असूनही
बहुनाम कामान विदधाती, अनेकांच्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून जे विद्वान लोक आत्मस्थम तम अनुपश्यती, त्यांच्या अंतर्यामी राहणाऱ्या आत्म्याला ते ओळखतात, तत्वाला ओळखतात. तेषां शाश्वती शांती स्यात्, त्यांना शाश्वत शांतीचा, अखंड शांतीचा लाभ होतो. न इतरेषां, इतरांना नाही. आम्हाला शाश्वत सुख हवं आहे, आम्हाला शाश्वत शांतीचा विचार हवा आहे. तो जो आहे तो आम्ही या देहाच्या द्वारा जरी अनुभवत असलो तरीसुद्धा या देहाचं स्वरूप जे आहे ते नित्य बदलणारं आहे. विज्ञानही असं म्हणतं की या देहामधल्या असलेल्या पेशी ह्या काही एका महिन्यांच्या कालावधीनंतर सतत बदलत असतात. पहिल्या पेशी कमी होत जातात आणि नव्यानं त्या पेशींचं अस्तित्व शरीरामध्ये निर्माण होत असतं. ही अखंड प्रक्रिया ह्या देहामध्ये चालू आहे. याचाच अर्थ देहाच्या अंगानं नित्यत्वाचा भाव शरीराच्या अंतरंगामध्ये नाही. नित्यत्व एका आत्म्याशी निगडित आहे. चेतना चेतनानाम, आम्ही आमच्या विचाराचा बुद्धीचा जो भाग आहे तिथे सुद्धा ही माझी बुद्धी, ही माझी प्रज्ञा माझ्यामधल्या आत्मतत्वामधूनच येते. ती वेगळेपणानं बाहेरून येत नाही. ग्रंथ जरी मी वाचले, काही 4 गोष्टींचं श्रवण जरी मी केलं तरी ते स्मृतिपटलावरती राहणं, स्मृतीच्या अनुषंगानं त्याचा विनियोग मला करता येणं, यासाठी आत्म्याचा, चैतन्याचाच विचार आहे. विदधाती कामान, आपल्या कामनांची, आपल्या इच्छांची जी पूर्तता आहे त्या कर्माला कार्यरत करणारा, त्या इच्छा पूर्ण करणारी जी शक्ती आहे ती या आत्म्याशी निगडित आहे. म्हणून त्या कर्माला अनुलक्षून आपल्यामध्ये येणारी प्रेरणा असेल, आपल्यामधली इच्छा असेल, त्या कामनापूर्तीमध्ये फळाच्या अनुभवामध्ये येणारा आपला भाव असेल, ही सगळी शक्ती एका आत्म्यामधून येते. मग ज्याच्यामुळं हे सगळं घडतं आहे त्यालाच जाणण्याचा जर मी प्रयत्न केला, त्याच्याच जवळ जर मी गेलो तर हे बाकीचं मला कार्य जाणण्याची आवश्यकता राहत नाही, मला ते आपोआप प्राप्त होतं. म्हणून शाश्वत शांती ही आत्म्याला जाणण्यानंच आपल्यामध्ये येते. आणि त्यालाच अनुलक्षून पुढे ते असं म्हणता आहेत की या आत्मतत्वाला मी कसं जाणावं. म्हणून 14वा मंत्र, तदेदत इति मन्यते निर्देशम परम सुखम, कथम तु तद्विजानीयाम किमु भाति विभाति वा. अनिर्देशम परम सुखम तद एतत इति मन्यते, ज्याचं वर्णन करता येणार नाही त्या परमसुखतत्वामध्ये हेच ते आहे असं ऋषींनी विचारामध्ये घेतलं किंवा ऋषींना ते लक्षामध्ये आलं. तत्कथम विजानीयम, अशा त्या आत्मतत्वाला आम्ही कसं ओळखावं. किमु भाती वा विभाती, ते स्वयंप्रकाशित आहे की दुसऱ्याच्या तेजानं ते प्रकाशतं, हा विचार नचिकेतानं यमधर्मासमोर ठेवलेला आहे. जर आत्मा सगळ्यांनाच प्रकाशित करतो आहे तर त्याचं असलेलं आत्म्याचं स्वयंप्रकाशित्व हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून तिथे आत्मतत्वाला कसं जाणावं हा विचार इथे आहे. तद एतत इति, हे तेच आहे. काय तेच आहे की जे इंद्रियांच्या द्वारा मला गोचर होतं, मनाच्या द्वारा मी जे जाणण्याचा प्रयत्न करतो आणि बुद्धीच्या द्वारा विवेकातून तो आनंद मी अनुभवतो,
ते इंद्रिय, मन आणि बुद्धी यांना गोचर करणारं, यांना कार्यरत करणारं ते आत्मतत्व आहे. पण असं असतानाही यांच्याद्वारा मी ते अनुभवू शकत नाही. म्हणून ह्या तिघांच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. मन, बुद्धी, इंद्रिय यांच्या पलीकडे गेल्याशिवाय, अतीत झाल्याशिवाय त्या अनुभवाचा भाव माझ्यामध्ये येणार नाही. म्हणून हे तेच म्हणजे साक्षात्काराचा भाव नक्की काय आहे, हा विचार नचिकेताच्या समोर आहे. मला साक्षात्कार झाला किंवा मला अनुभूती आली म्हणजे मी नक्की काय अनुभवलं, हा प्रश्न नचिकेतानं इथे उपस्थित केलेला आहे. आणि त्याला यमधर्मांनी शेवटी उत्तर दिलं, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. न तत्र सूर्यो भाती, आत्मतत्वाच्या ठिकाणी सूर्य प्रकाशत नाही. न चंद्र तारकम, चंद्रही नाही तारकाही नाही. न इमाहा विद्युताः भांती, विद्युल्लता पण तिथे नाही. कुतः अयम अग्निः, मग अग्नीचाही विचार येत नाही. तम भांतम एव सर्वम अनुभाती, तो स्वतः जेव्हा प्रकाशतो तेव्हा प्रत्येक गोष्ट त्याच्या मागून प्रकाशित होते. इदम सर्वम तस्य भासा विभाती, ही सर्व त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. म्हणजे आत्मा, परमात्मा हाच संपूर्णपणानं एकमान प्रकाशित स्वयंभू वस्तू आहे किंवा स्वरूप आहे. आम्हाला वाटतं सूर्य आम्हाला प्रकाश देतो, पण त्या सूर्याला प्रकाश देणारा हा परमात्मा, परमपुरुष त्या ठिकाणी आहे. म्हणून तत्र म्हणजे त्या ठिकाणी, जिथे परिपूर्ण ज्ञानाचा विचार येतो त्या परिपूर्ण ज्ञानाच्या ठिकाणी मला दृश्यामधून अनुभवाला येणारा सूर्य, चंद्र, तारका, विद्युल्लता, अग्नी हे कोणीही त्या ठिकाणी प्रकाशाचा विचार, ज्ञानाचा विचार देऊ शकत नाहीत, कारण ते स्वयंप्रकाशी नाहीत. ते आत्म्याने, परमात्म्यानं प्रकाशित झालेले आहेत. म्हणून आत्मतत्वच सगळ्यांना प्रकाशित करतं. तो स्वयंप्रकाशमान आहे हे मी समजून घ्यायचं आहे. प्रकाश याचा अर्थ काश धातूला प्र उपसर्ग आला, त्याच्यातून प्रकाश आला. प्रकाशणे, प्रगट होणे, दिसणे हा भाव प्रकाश या शब्दामध्ये आहे. वस्तू आपल्याला एखादी समजून घ्यायची असेल तर त्या वस्तू समजून घेताना त्या वस्तूच्या अनुषंगानं माझ्यामध्ये जाणीवेचा भाग असायला हवा. हा ग्लास आहे असं मी ज्या वेळेला म्हणणार आहे त्यावेळेला अशा स्वरूपाच्या ग्लासचा विचार यापूर्वी कुठेतरी मी घेतलेला आहे. त्या ज्ञानाच्या आधारानं आत्ताला मी या ग्लासला ग्लास म्हणतोय. तसं जाणीवेतून ज्ञान येतं. आत्म्याचा विचार मला माझ्याच जाणीवेतून लक्षामध्ये घ्यायचा आहे. म्हणून वेदांतानं ज्ञानाला, जाणीवेला प्रकाश म्हटलं. त्या प्रकाशाच्या अनुषंगानं माझ्यातली जी जाणीव आहे, जाणणं जे आहे ते चिन्मय म्हणजे चैतन्य स्वरूप आहे, ते जिवंत आहे. आणि जाणणं हा प्रत्येक वस्तुमात्राचा, व्यक्तिमात्राचा एक सहज धर्म आहे. हां, एक काश, हां, प्रकाशनं, प्रगट होणं,
म्हणून ही जी जाणीव आपल्या प्रत्येकामध्ये आहे ही कमी जास्त असू शकेल. एखादी गोष्ट तुम्हाला समजली पण मला समजलेली नाही, इथे त्या जाणीवेमधला डिग्रीचा भाग कमी जास्त होईल. पण जाणीव ज्या वेळेला व्यापक होते, तिला मी विस्तारित करतो, तेव्हा त्या जाणीवेच्या कक्षेमध्ये एक एक वस्तू येत जाते आणि मला ती जाणता येते. म्हणून आपण स्वतःला व्यष्टीमधून समष्टीमध्ये व्यापक करावं. माझ्यातला संकुचित मी माझ्यापुरता विचार न करताना मी त्याला व्यापक करावं. तो जो व्यापक होत जाईल तिथे मला त्या आत्मतत्वाचं प्रकाशमानत्व जाणवेल. आणि म्हणून इथे तस्य भासा सर्वमिदं विभाती. भा म्हणजे पुन्हा ते प्रकाशाकडेच आले. व्यक्त होणं, प्रकाशित करणं हा भाव भा या शब्दाच्या अनुषंगानं आहे. म्हणून आत्मा सर्वांना जाणतो, सर्वांना तो प्रकाशितही करतो. म्हणून तो अनंत आत्मा अनंत वस्तुरूपानं आमच्या समोर आहे. तो अनंत वस्तूंच्या अनुषंगानं आम्हाला अनुभवाला येतो. मग हा अनुभव कसा आहे? एक प्रगट होणं आहे, दिसणं आहे, किंवा त्याचं अस्तित्व काही काळ राहणं आहे आणि नंतर ते अस्तित्व निघून जाणं आहे. विश्वामध्ये तो प्रगट होतो, विश्वामध्ये तो राहतो आणि पुन्हा प्रलयाच्या रूपानं ते विश्व अस्तंगत होत जातं. म्हणून हे सगळं माझ्यासमोर जे दृश्य आहे, हे दृश्य एक प्रकारानं येणं आणि जाणं या भूमिकेशी निगडीत आहे. हा विचार ज्ञानवंताच्या दृष्टीशी निगडीत आहे. ज्ञानी माणूस त्या अनुषंगानं येतो. म्हणून सामान्य माणसाला हा प्रश्न अनेक वेळेला येतो की अरे, हे एवढं ज्ञान, वेदांताच्या अनुषंगानं असणारी आत्म्याची बुद्धी, ज्ञानवंतानं त्याकडे लक्ष दिलं, त्यानं त्याच्यामध्ये केंद्रीभूत झाला म्हणून त्याला ते दिसलं. सामान्य माणूस हा विचार करतो आहे की हे मला जर समजून घ्यायचं असेल तर मी ते कसं घ्यावं. म्हणून त्या 14व्या मंत्रात नचिकेताचा प्रश्न आहे, तो सामान्य माणसापर्यंत हा विचार कसा जावा, त्यानं याच्याकडे कशा रीतीनं बघावं. म्हणून आत्म्याचं सर्वव्यापित्व जर जाणायचं असेल तर आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीनं 2 मार्ग आपल्या समोर येतात. एक मार्ग जो आहे की माझं सगळं जीवन, माझा प्रत्येक श्वास हा त्या आत्म्याशी निगडीत आहे. आत्म्याच्या सत्तेमध्ये, भगवंताच्या सत्तेमध्ये मी काम करतो आहे. जी जी घटना घडते ती त्याच्या पद्धतीनं घडते, त्याच्या नियोजनातून घडते आहे, असा विचार मी माझ्या मनावरती बिंबवत नेणं आहे. जर मनाला मी या विचारांचं वळण दिलं तर मला जे मिळालं ते मी सहज स्वीकारतो. जे मिळालं नाही त्याच्याविषयीचा दुःखाचा, विषादाचा, अपूर्णतेचा भावही मी मनामध्ये निर्माण करत नाही. ही सत्तेची जाणीव, भगवंत सत्तेची जाणीव आपल्यामध्ये चित्ताची समता निर्माण करतं. आणि दुसरा मार्ग म्हणजे माझ्यामध्ये मी जसं मला जे दिलं ते त्यानं दिलेलं आहे या भावनेनं बघतो, तसं हे जे विश्व आहे. दुसरा मार्ग की हे समग्र विश्व त्या आत्म्याचा, परमपुरुषाचा एक विलास आहे, त्याचा तो एक खेळ आहे. मी जर या विश्वाकडे आणि माझ्या जीवनाकडे एका खेळासारखं मी बघितलं तर खेळामध्ये मी किती वेळ रमतो आहे? अर्धा तास, 1 तास, 1.5 तास. त्या खेळामध्ये हारजीत जरी झाली तरी मी त्याच्यामध्ये फारसा जिंकलो म्हणून त्याच्यात फार गुंतून पडत नाही किंवा हरलो म्हणून मी फार दुःखी होत नाही.
ही जीवनाला, माझ्या प्रपंचाला मी खेळाची भावना दिली तर माझा कोणी अपमान केला, मान ठेवला, सुख मिळालं, दुःख मिळालं, क्षणिक भावना व्यक्त होईल, मी त्याच्यानं उन्मळून पडणार नाही. हा विचार जर मी व्यापक अर्थानं खेळाच्या भूमिकेतून बघितला तर जीवनाला एक प्रकारची शांतता म्हणा, प्रसन्नता म्हणा, ही आपल्याला प्राप्त होते. आणि हां, म्हणून जीवनामध्ये सुख, आनंद आणि शांती जी आहे ही आपण निर्माण करायची. ती मला कोणीही आणून देणार नाही, किंवा बाहेर कुठे जाऊन मी 4 पैसे मोजेन किंवा 4 तास काम करेन आणि त्याच्या मोबदल्यात मी ते घेईन, असं नाही. या समग्र विश्वाचा, माझ्या जीवनाचा विचार हा जणू काही त्या भगवंताचा एक खेळ आहे आणि मी त्यातला एक खेळाडू आहे, या भावनेनं मी तिथे खेळावं. ही भूमिका या ठिकाणी यमधर्मांनी आत्म्याचा विचार मांडताना जीवनाचाही विचार मांडला आणि मृत्यूनंतरही आपल्या कर्मानुसार आपण जीवन स्वीकारतो, म्हणून हे जीवन अधिक सत्कर्माच्या अनुषंगानं मी कसं ठेवावं हेही त्यांनी सूचित केलेलं आहे. शेवटची वल्ली आपण उद्याला बघूया, म्हणजे मग सलगपणानं मग आपल्याला हां 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 म्हणजे आता शेवटी पुन्हा तिथे तो मनुष्यजन्म जरी तुम्हाला मिळालेला आहे, तरीही त्या मनुष्यजन्मामध्ये तुम्ही जर आनंदाच्या किंवा शाश्वताच्या दृष्टीनं विचार केला नाही आणि सामान्य जीवनच भोगावादाच्या अनुषंगानं जगलात, तर त्या भोगाला अनुलक्षून असलेली जी वासना, त्या वासनेला अनुलक्षूनच पुढची योनी तुमची येणार आहे. पुढची योनी तुम्हाला तुमच्या कर्माच्या अनुषंगानंच येते, हा विचार पहिला आहे. म्हणून जर आत्मतत्वाच्या चिंतनामध्ये तुम्ही राहिलात तर याच मनुष्य जन्मामध्ये तुम्ही मुक्त व्हा, मग पुढे तुम्हाला पुन्हा जन्म नाही. हो हो, परत मागे जाऊ शकता, जाऊ शकतो. या आता आपल्याला मनुष्य जन्म आला याचा अर्थ पुढचे जन्म मनुष्य जन्मच असतील असं नाही. येऊ शकतात. वागता. हो हो. म्हणून यथाकर्म यथाश्रुत. हा हा हा. उद्या चालेल ना, म्हणजे मग